पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका प्रवासी तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणानंतर संशयित आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे। त्याला त्याच्या गावातून ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे। संशयित दत्तात्रय गाडे हा उसाच्या शेतामध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी शोध घेतला असता त्याचे कपडे आढळून आले, त्यामुळे तो या शेत शिवारातच असेल असा कयास पोलिसांनी लावला। दरम्यान रात्री तहान लागल्याने संशयिताने गावातील एका घरी पाणी मागितलं। पाणी बाटलीत घेऊन तो पुन्हा शेतामध्ये पसार झाला। काही गावकऱ्यांनी त्याला पाहिल्यानंतर संशय आला आणि त्यानंतर ही खबर पोलिसांपर्यंत पोहोचताच त्याला ताब्यात घेण्यात आलं। सूत्रांनी सांगितलंय की आरोपी हा पुण्याच्या आसपास असलेल्या उसाच्या शेतामध्येच लपून बसला असावा अशी शक्यता जाणून पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला। गुरुवारी 27 फेब्रुवारी 2025 रोजी पुण्याच्या आसपास उसाचा परिसर मोठा आहे, तेथे पोलिसांकडून शोध मोहीम सुरू होती। पोलिसांनी स्निफर डॉग आणि ड्रोन तैनात केलेले होते। काही ठिकाणी ऊस थेट 10 फुटांपर्यंत मोठा असल्याने पोलिसांचा ड्रोन कॅमेराद्वारे शोधाचा विचार करत होता। पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी 13 विशेष पथकं स्थापन केली। गुन्हे शाखेच्या 8 पथकांचा त्यामध्ये समावेश होता। गाड्याच्या कुटुंबातील सदस्यांची आणि ओळखीच्या सहकाऱ्यांची चौकशी पोलिसांकडून सुरू होती। त्याच्यावर 1 लाख रुपयांचं बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आलं होतं। 36 वर्षीय आरोपी गाडे पोलीस रेकॉर्डवरचा आरोपी होता। त्याने यापूर्वी सुद्धा पुणे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चोरी, दरोडा आणि साखळी चोरीचे किमान 6 गुन्हे केलेले होते। तो 2019 पासून जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता। योगेश कदम म्हणाले, जर त्वरित ही बातमी बाहेर आली असती तर कदाचित आता जे संभाव्य लोकेशन मिळालं आहे ते मिळालं नसतं। आरोपी लांब पळून जाण्याची शक्यता आहे। गुप्तता मात्र पाळली गेली, घटना लपवलेली नाहीये। योगेश कदम म्हणाले, पुणे बस स्थानक परिसरामध्ये ही घटना घडली। या भागामध्ये किती वेळा गस्त घातली गेली याची माहिती मी घेतलेली आहे। घटनेच्या आधी रात्री 1:30 वाजताच गस्त घातली गेली होती। तिथे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाहणी करायला गेले होते। रात्री 3 वाजता दुसऱ्यांदा सुद्धा ते पाहणी करून गेले। पोलिसांकडून कोणतंही दुर्लक्ष झालेलं नाही। या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा एक सराईत गुन्हेगार होता। तो मूळचा शिरूरचा आहे। त्याच्यावर शिक्रापूर आणि शिरूर पोलीस ठाण्यामध्ये चेन स्नॅचिंग सारखे गुन्हे नोंद आहेत। त्याने स्वारगेट बस स्थानकावर तरुणीला चुकीची माहिती देऊन डेपोत थांबलेल्या शिवशाहीमध्ये नेलं, तिथं तिच्यावर अत्याचार केला। हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असला तरी स्वारगेट बस स्टँड सारख्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेली ही घटना कुणालाच कशी कळली नाही असा सवाल उपस्थित होत होता। गंभीर गोष्ट म्हणजे अत्याचार झाल्यानंतरही पुण्यात त्या तरुणीची कुणीही मदत केली नसल्याचा दावा सुद्धा या प्रकरणी केला जात होता। त्यामुळे समाजाच्या मानसिकतेवर सुद्धा सवाल उपस्थित होत होता। दत्तात्रय गाडे हा 2 दिवस शिरूर तालुक्यातील गुनाड गावातील उसामध्ये लपून बसलेला होता। पोलिसांनी गुनाड गावामध्ये जवळपास 50 तास सर्च ऑपरेशन राबवलं। रात्री 12च्या सुमारास गावातील नातेवाईकांच्या घरी दत्तात्रय गाडे आला होता। त्याने तिथं प्रचंड भूक लागलीये, काहीतरी खायला द्या। यानंतर नातेवाईकांनी त्याला खायला न देता पाण्याची बाटली दिली। त्याच वेळी दत्तात्रय गाडेनं पश्चाताप झालाय, जे काही केलं ते चुकीचं आहे, पोलिसांना मला सरेंडर व्हायचंय असं म्हटलं। त्यानंतर तो पाण्याची बाटली घेऊन निघून गेला। यानंतर नातेवाईकांनी पोलिसांना गाडेची माहिती दिली। दत्तात्रय गाडेची माहिती मिळताच पोलीस सक्रिय झाले। पोलिसांच्या 13 टीम तैनात झाल्या। डॉग स्क्वॉड तैनात झालं। यानंतर आरोपीला शोधण्यात आलं। तो उसामध्ये लपून बसलेला होता। गाडे गेले 2 दिवस उसात राहत होता, झोपत होता। पोलिसांनी त्याला तिथूनच अटक केली। गाडेच्या अटकेसाठी 100 पोलीस गुनाड गावामध्ये दाखल झाले होते। पुणे पोलीस क्राईम ब्रांच आणि गुनाड गावाच्या ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नातूनच दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आलेली आहे। गुनाडमध्ये दत्तात्रय गाडेला अटक केल्यानंतर स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होतं। पुण्यात आणल्यानंतर दत्तात्रय गाडेला लष्कर पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर दत्तात्रय गाडेची पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली। आता दत्तात्रय गाडेला पुण्यातील शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे।